ठाण्यातील दोस्ती फाउंडेशनच्या वतीने आज NKT सभागृहात सालाबादप्रमाणे यंदाही जिद्द संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील दिव्यांगांच्या 14 शाळांचा सहभाग या संमेलनात होता. संमेलनाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी दिव्यांग मुलांनी आपल्या कलागुणांनी नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळी बोलताना दोस्ती फाउंडेशन अध्यक्ष म्हणाले की दिव्यांग मुलांच्या प्रोत्साहन देण्यासाठी या जिद्द संमेलनाचे आयोजन करण्यात येते. संमेलनाला माजी नगरसेवक संजय तरे, NKT कॉलेजच्या मॅनेजमेंटची काजल मॅडम, समाजसेवक डॉक्टर राजेंद्र मडवी, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, समाजसेवक जयेंद्र कोळी, जानकारी देवी, उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अनंत टेमकर, डॉक्टर हेमंत बिडवे, समाजसेवक तुषार गवते यांच्यानंतर सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नंदाशेठ साळवी, धर्मवीर दिव्यांग संस्थेचे मनोज कोळी, राजाभाऊ आष्टांकर, दिलीप जयसिंगपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर जिद्द समिती आयोजन दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोळी, उपाध्यक्ष प्राथमिक जाधव, खजिनदार महेश दळवी, सचिन वैभव भोसले, सदस्य सोनाली योगेश कोळी, मानसी महेश दळवी आदींनी केले होते. यावेळी सत्यवान कदम, संतोष गवई, सुनील भोईर, अमोल नाडकर्णी, लक्ष्मण सिंग, गणेश दळवी आदींनी परिश्रम केले. योगेश, काय सांगणार दोस्ती फाउंडेशनच्या वतीने स्नेह संमेलन आयोजित केले आहे? ठाण्यातील दिव्यांगांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे म्हणजे 2019 पासून या संस्थेचं स्थापना झाली आणि दरवर्षी ह्यांचं स्नेहसंमेलन आम्ही ठाण्यामध्ये साजरं करतो. ठाण्यातील 14 दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा आहेत. त्यांचं मनोमिलन, त्यांचं स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून त्यांना वर्षभर कार्यक्रम आणि त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर, त्यांच्यासाठी सहल आणि स्नेहसंमेलनाचं आयोजन ही संस्था करत असते. या संस्थेचे महेश दळवी, प्रथमेश जाधव, वैभव घोगले यांचं देखील या फाउंडेशनसाठी मोठं सहकार्य आहे आणि एक एक पायरी हे फाउंडेशन करत राहणार आहे ह्या मुलांसाठी. आणि या मुलांसाठी समाजाला मी एक आवाहन करतो की या संमेलनामध्ये त्यांनी एकत्र येऊन या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांचा गौरव करावा. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. दुर्गाडीप्रमाणे मलंगडचा देखील निकाल मिळेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास. दुर्गाडीचा निकाल जसा मिळाला तसा मलंगडाचा देखील निकाल मिळेल. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मंगल मुक्तीच्या आंदोलनासाठी एकनाथ शिंदे हे मलंगड येथे आले असता यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधताना त्यांनी हे सांगितले. कल्याण नजीक असलेल्या श्री मलंगड येथे माघी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात येत असलेल्या श्री मलंगड उत्सवाला एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून श्री मलंग मच्छिंद्रनाथाचे भक्तिभावाने दर्शन घेऊन मनोभावे महाआरती केली. हिंदूची वहिवाट हीच मलंगड मुक्तीची पहाट असा नारा देऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला होता. बाळासाहेबांचा आणि दिघे यांचा हाच वारसा पुढे नेत सर्व शिवसैनिक आजही हा उत्सव तितक्याच उत्साहात आणि जल्लोषात साजरा करत असल्याचे मत यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना शिंदे यांनी व्यक्त केले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील यात्रा त्याच उत्साहात सुरू आहे. बाळासाहेबांच्या आदेशाने आनंद दिघे यांनी सुरू केलेले आंदोलन आहे. त्यांनी सुरू केलेले उपक्रम आणि आंदोलने सुरू आहे. त्यांच्या आशीर्वादाने सरकार आले. मुख्यमंत्री असताना अनेक कामं केली. मुख्यमंत्री, लाडकी बहीण, भाऊ, शेतकरी यासारख्या योजना अखंडपणे सुरू राहतील, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील तसेच कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे मलंगड यात्रा हजारो यात्रेकरू आज या ठिकाणी आलेत. मी त्यांचं स्वागत करतो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही सुरू केलेली मलंगड यात्रा आजही तशीच उत्साहात जल्लोषात सुरू आहे. खरं म्हणजे लाखो मलंग भक्तांचा एक जिव्हाळ्याचं नातं या मलंगडाशी मच्छिंद्रनाथाच्या समाधीशी जुळलेलं आहे. आणि म्हणून दरवर्षी माघी पौर्णिमेला या ठिकाणी लाखो लोक येतात, लाखो मलंग भक्त येतात, दर्शन घेतात आणि श्रद्धेने या ठिकाणी पूजा अर्चा करतात. आणि म्हणून मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो. राजन साळवीने आता राजीनामा दिलेला आहे, ते तुमच्याकडे येणार आहेत अशी चर्चा आहे. जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे. कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या, आनंद दिघे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेमध्ये सामील झाले. त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सरकार स्थापन केलं. 2.5 वर्ष जे काम केलं ते लोकांना माहित आहे. आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवत आहेत कामावर, हे काम करणारं सरकार आहे, घरी बसणारं सरकार नाही. हे रिझल्ट देणारं सरकार आहे, फील्डमध्ये उतरून 24/7 काम करणार आहे. आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये एवढे निर्णय आम्ही घेतले, एवढे प्रकल्प केले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना, माझी लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ, असे अनेक निर्णय आम्ही घेतले. आणि त्यामुळे विकासाचा अजेंडा घेऊन जाणारा आमचा सरकार आणि शिवसेना आहे. आणि म्हणून अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात, त्यांचं मी स्वागत करतो. पुरस्कार त्या ठिकाणी शरद पवारांनी सन्मान केलेला वाद सुटावा यासाठी नक्कीच हा वाद लवकर सुटेल. तुम्ही बघितलं असेल देशाचा जो राम मंदिराचा प्रश्न होता, तोही 500 वर्ष आपला सुटला नव्हता, पण मोदी साहेबांच्या माध्यमातून एक राम मंदिराचा प्रश्न सुटला. त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर जी आपली एक समाधी आहे अफजल खानाची अनधिकृत, तीही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली. आणि आत्ताच या महिनाभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचंच मंदिर असंही जाहीर केलं. आता राहिला ते शेवटचा मलंग मुक्तिगड, आता तोही लवकर होईल. तत्कालीन मुख्यमंत्री आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांकरिता अर्थसहाय्य मिळवण्यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली माहिती. अर्थसहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासह झाली प्राथमिक चर्चा. ठाणे महापालिकेच्या पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकार तसेच आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन या संस्थेशी प्राथमिक चर्चा झाली आहे. अर्थसहाय्याच्या विविध पर्यायांबाबत
ही संस्था महापालिकेस सहकार्य करणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरवराव यांनी दिली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध प्रकल्पांसाठी अनुदान, तफावत निधी, कर्ज या प्रकारचे अर्थसहाय्य मिळवून देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ आणि राज्य सरकार यांच्यात करार झाला आहे. हे महामंडळ राज्यातील काही महापालिकांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असून त्यात ठाण्याचाही समावेश आहे. या संदर्भात बुधवारी ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे प्राथमिक बैठक झाली. महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाचे प्रतिनिधी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्राम, मुख्य लेखावित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, गुणवंत झांबरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आदी उपस्थित होते. राज्य सरकारच्या मित्रा या उपक्रमाचे प्रतिनिधी ऑनलाईन पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते. ठाणे महापालिका पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी कटिबद्ध असून त्या दृष्टीने CEWच्या सहकार्याने कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सांडपाण्याचे अतिशुद्ध पाण्यात रूपांतर करण्यासाठी 100 दशलक्ष लिटर क्षमतेचा शुद्धीकरण प्रकल्प प्रायोगिक तत्वावर करण्याचा विचार महापालिका करत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी कसा उभारणार, त्याची परतफेड कशी करणार, त्या पाण्याची खरेदी कोण करू शकेल, त्या पाण्याचा दर किती असावा याचा अभ्यास सुरू आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार किंवा आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासोबत प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यांचे प्रतिनिधी या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून अर्थसहाय्याचे विविध पर्याय सुचवणार असल्याचे आयुक्त सौरवराव यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर पाणी पुरवठा योजना, नवीन जलवाहिन्या, नवीन मलनिःसरण वाहिन्या, घन कचरा प्रक्रिया केंद्र, तलावांचे संवर्धन आदी प्रकल्पांबाबत केंद्र किंवा वित्त संस्थांकडून कोणत्या पद्धतीने अर्थसहाय्य उपलब्ध होऊ शकेल याबाबतचा अभ्यास करण्याची सूचनाही आयुक्त राव यांनी केली. नगर अभियंत्यांच्या समन्वयाने या प्रकल्पाची विस्तृत माहिती घेऊन त्याबद्दल अहवाल देण्याबद्दल आयुक्त राव यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या विविध योजना अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास प्रकल्पांसाठी तसेच पायाभूत सुविधांसाठी अर्थसहाय्य केले जाते. त्याचबरोबर नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात नागरी आव्हान निधीची घोषणाही करण्यात आली आहे. यातून ठाणे महापालिकेच्या कोणत्या प्रकल्पांना अर्थसहाय्य मिळू शकते याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ करणार असल्याचेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. नमो सेंट्रल पार्कमुळे ठाणे महापालिका कोट्याधीश. 1 वर्षापूर्वी ठाणे महापालिकेने कोलशेत ढोकाळी भागात नमो सेंट्रल पार्क सुरू केले. वर्षभरात पार्कला तब्बल 13,70,000 पर्यटकांनी भेट देऊन पसंतीची मोहर दिली आहे. या कालावधीत ठाणे महापालिकेच्या तिजोरीत पर्यटकांच्या भेटीने 6 कोटी 15 लाखाहून अधिकचे उत्पन्न मिळाले. पालिकेने बांधीव हस्तांतरण विकासच्या माध्यमातून कोलशेतमध्ये सुमारे 20.5 एकर जागेवर नमोद गार्डन, ग्रँड सेंट्रलची पार्कची उभारणी केली आहे. मुलांसाठी खेळायला भरपूर जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, स्केटिंग यार्ड, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल कोर्ट अशी व्यवस्था पार्कमध्ये आहे. योगा, ध्यान धारणेसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था आहे. एक मोठे ओपन ॲम्फी थिएटर आहे. पार्कमध्ये कॅफेटेरिया, शौचालयाची सोय आहे. हे पार्क सकाळी 6 ते 11 आणि दुपारी 4 ते 9 या वेळेत खुले असते. ठाणे महापालिकेकडून उद्यानात 15 वर्षाखालील मुलांना विनामूल्य प्रवेश आहे. काश्मीरमध्ये मुघल गार्डन, चायनीज थीमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. या पार्कमध्ये विविध प्रकारची 3,500 फळझाडे आहेत. या उद्यानात पक्षी आणि फुलपाखरांच्या 100 पेक्षा जास्त प्रजाती आहे. न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क, लंडनच्या हाईड पार्क आणि शिकागोच्या लिंकॉन उद्यानाच्या संकल्पनेवर आधारित पार्क उभारलेले आहे.